अजितदादांच्या आठवणी जागा व्हाव्यात यासाठी बारामतीतील नटराज नाट्यकला दालन या संस्थेच्या वतीने जे आहे ते अजित दादा यांचा ब्रांचचा 10 फुटाचा पुतळा जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि याचं लोकार्पण 23 जुलैला होणार आहे आणि खऱ्या अर्थाने अंतिम टप्प्यामध्ये हे काम आलेलं आहे। हे अजितदादा यांचा पुतळा जो आहे देशातला पहिला पुतळा जो आहे तो आता बारामतीमध्ये नटराज नाट्य कला मंडळाच्या माध्यमातून उभा केला जाणार आहे आणि आपल्या बरोबर या संस्थेचे अध्यक्ष किरण दादा गुजर आहेत। दादा आणि दादांचा पुतळा तुम्ही उभा करताय, कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे आणि किती फुटाचा आणि कुठल्या धातूचा पुतळा असणार आहे? हा ब्रॉन्झ धातूमध्ये 10 फूट उंचीचा पुतळा आहे। याच्यामध्ये त्याचा चौथरा हा दगडी बांधकामात आहे, तो 5 फूट उंचीचा आहे आणि त्याच्या खालचा आपण उभा राहिलोय तो परत वेगळा चौथरा आहे। म्हणजे अशी जर ग्राउंड पासून लेवल धरली तर 15 फूट उंचीवर येते आणि 10 फूट उंचीचा हा ब्रॉन्झचा पुतळा पुण्यामध्ये गेले 3 महिने करायचं काम चालू आहे। या ठिकाणी हा जो कलाकार आहे दगडी काम करतो हा आपल्या पंधाऱ्याचा आहे आणि आपल्याला माहिती की दादांना दगड कामातली आवड होती म्हणून आपण त्या निगडे म्हणून त्यांना हे काम दिलं, ते करतात गेले 2 महिने। आणि आता उद्या 20 तारखेला पुतळा आपण या ठिकाणी बसवू, 22 तारखेला पाद्यपूजन करू आणि 23 तारखेला सकाळी राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावणी पवार, श्री पार्थ पवार, जय पवार आणि सर्वच पवार कुटुंबीय या ठिकाणी येऊन दादांच्या पुतळ्याचं लोकार्पण करतील। या खरं तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? कारण आता दादा तर आपल्यामध्ये नाहीत, तर दादांच्या आठवणी कशा पद्धतीने जागा केल्या जातात? मी आपल्या चॅनलमध्येच मी फेब्रुवारीमध्येच माहिती दिली होती की माझा साधारणपणे संकल्प आहे की अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारक बारामतीमध्ये व्हावं, परंतु आणखीन मोठे स्मारक होतील तो भाग नंतरचा। परंतु नटराज नाट्य कला मंडळ आणि दादांचं नातं वेगळं होतं आणि गेली 40 वर्ष आम्ही एकत्रपणे काम करतोय, त्याच्यामुळे आणि ही वास्तू आहे नटराज कला मंदिराची दादांनी बांधून दिली आहे। नंतर आपल्याला माहिती आहे की गेल्या 15 ऑगस्टला दादांनी या ठिकाणी 30 मीटरचा राष्ट्रध्वज स्वतः उभारला, नटराजचा पुतळा देखील या ठिकाणी त्यांनी त्याची जागा निश्चित केली। आज आमचं दुर्दैव आहे की आता त्याच जागेवर नटराजच्या जागेवर दादांचा पुतळा नटराजच्या बांधिलकीच्या नात्याने हा पुतळा आपण या ठिकाणी उभारतोय। आणि दुसरं आहे की बारामतीकरांमध्ये कारण आज दादा नाहीत, त्याच्यामुळे दादांचं समोर पाहिल्याशिवाय कामाला हुरूप येत नाही, काम मार्गी लागत नाहीत, म्हणून हा पुतळा बारामतीकरांना सर्वच कार्यकर्त्यांना समाजाला प्रेरणा देईल, दादांची आठवण चिरंतन राहील। तशी आठवण बारामतीकरांची अद्यापही मनात कायम आहे। परंतु आपल्याला माहिती आहे की आपलं कुठलंही आपण कार्य करताना आपल्या मनामध्ये ज्या भावना असतात, त्याच्या ज्या प्रतिमा असतात, त्यांच्या पुढे जातो आपण, नतमस्तक होतो। त्याच्या ठिकाणी दादांच्या पुतळ्याच्या माध्यमातून आम्हाला करता येईल अशी आमची भावना आहे। लोकार्पण जे आहे ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 23 जुलैला होणार आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।